Hello, this is Advocate Preeti Patwa here. Once again, welcome to my classes. Now, today we are going to see the judgment of P.P. Kumar Vellu versus BCL AR 1997. सी कुठली केस बघणार आपण व्ही.पी. कुमार वेल्लू वर्सेस बीसीएल. काय झालेलं आहे बघा या व्ही.पी. कुमार वेल्लूच्या केसमध्ये. हे जे व्ही.पी. कुमार वेल्लू ऍडव्होकेट हे आहेत सिटी गव्हर्नमेंट प्लीडर ऑफ अ मद्रास सिटी. कोण आहेत सांगा? सिटी गव्हर्नमेंट लीडर ऑफ अ मद्रास सिटी यांच्यावरती असं ॲलिगेशन आरोप लावलेला आहे की व्ही.पी. कुमार वेल्लू त्यांच्याकडे ज्या केसेस आहेत सिटी ऑफ मद्रास कडून त्या केसेसना वेळेत हजर राहत नाहीत. वेळेत हजर नाही राहत असल्यामुळं बऱ्याचदा एक्स पार्टी डिग्री पास होत असते आणि त्यामुळे बऱ्याचदा सिटी ऑफ मद्रासचं जे कॉर्पोरेशन आहे त्याचं नुकसान होत आहे तिथं. असं त्यांच्यावरती काय केलेलं आहे सांगा तर आरोप लावलाय. सो इन शॉर्ट ग्रॉस निग्लिजन्सचा आरोप कुणावरती लावलेला सांगा तर कुमार वेल्लू वरती लावलेला आहे. आता त्यांच्या विरुद्ध बार काउन्सिल ऑफ इंडिया डिसिप्लिनरी कमिटीकडे तक्रार केलेली होती आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया डिसिप्लिनरी कमिटीने त्यांना ग्रॉस निग्लिजन्स साठी लायबल धरलं आणि त्यांना रिप्रिमांडची शिक्षा दिली. रिप्रिमांड समज देऊन मग सोडून देतात. व्ही.पी. कुमार वेल्लूंनी शेवटी आरोप सिद्ध झाला ना की ग्रॉस निग्लिजन्स झालेला आहे. भलेही शिक्षा फक्त सिंपल रिप्रिमांडची आहे पण आरोप सिद्ध झाला की ही हॅज कमिटेड द प्रोफेशनल मिसकंडक्ट. सो व्ही.पी. कुमार वेल्लू filed an appeal to the Supreme Court of India and after finding every fact of the case सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने मात्र काय केलं सांगा तर व्ही.पी. कुमार वेल्लूंच्या अगेन्स्ट कुठलाही असा ग्रॉस निग्लिजन्स विथ मालाफाईड इंटेन्शन प्रूव्ह होत नाही असं म्हटलं आणि त्यामुळं त्यांना काय केलं होतं सांगा तर ह्या आरोपातून मुक्त केलेलं होतं. त्यांच्या विरुद्ध जी बार काउन्सिल ऑफ इंडियाची रिप्रिमांडची शिक्षा होती ती रद्द केलेली होती. ओके. आणि तो जो काय त्यांच्यावर प्रोफेशनल मिसकंडक्टचा आरोप लागलेला तो काय केलेला तर रद्द केलेला होता. ओके. सो आय विल शेअर द स्क्रीन विथ ऑफ यू अँड वी विल डील इन डिटेल विथ दिस पर्टिक्युलर केस ऑफ अ व्ही.पी. कुमार वेल्लू. रोमन वन काय करायचं सांगा? इंट्रोडक्शन. हा V.P. Kumar Vellu was the city government leader in all civil court constituted in the Madras. Various complaints were made against Kumar Vellu. It was alleged against Kumar Vellu that he did not attend the cases and therefore ex parte decree is passed against the government for his negligence. Complaint was against him. कुणाला केली सांगा तर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे. बार काउन्सिल ऑफ इंडिया हेल्ड हिम गिल्टी ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह निग्लिजन्स आणि शिक्षा कुठली दिली? रिप्रिमांड him for the time pass. Now, but Supreme Court held that there was no finding of any malafide on the part of the Kumar Vellu or any deliberate inaction. पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं जाणीवपूर्वक कुठली इनॅक्शन त्यांनी केलेली नाहीये. अकॉर्डिंगली कुमार वेल्लू वॉज नॉट गिल्टी ऑफ प्रोफेशनल मिसकंडक्ट असं हेल्ड कोण केलं सांगा तर सुप्रीम कोर्टानं. सो ऑल अबाउट द जजमेंट ऑफ कुमार वेल्लू इन डिटेल कॅन बी डिस्कस्ड ॲज अंडर. रोमन वन इंट्रोडक्शन करायचं. रोमन टू काय करायचं सांगा? रोमन टू करायचं केसचे काय करायचं फॅक्ट्स आता किंवा केसचं नाव सॉरी रोमन टू द्यायचं. व्ही.पी. कुमार वेल्लू वर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि त्यात कॅपिटल ए पॉइंट करायचा फॅक्ट्स. In October 1978, appellant was appointed as the city government leader in all the civil court constituted in the Madras other than the High Court of Madras. High Court सोडून जे काही सिटी सिव्हिल कोर्ट आहेत मद्रास मधले त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या बाजूने यांना काय केलं सांगा तर गव्हर्नमेंट लीडर म्हणून अपॉइंट केला. The work was spread over the several court in Madras and the appellant as the city government leader was required to conduct all the civil matter pending in the civil court of the Madras except the High Court on behalf of government. हायकोर्टातले मॅटर सोडून बाकी सगळे जे काही सिटी सिव्हिल कोर्टमध्ये मद्रास गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टच्या केसेस होत्या त्या सगळ्यामध्ये कुमार वेल्लूंना हजर राहायचं होतं. and also to give his opinion on the matter from time to time when required. Okay. Appellant was allowed the assistance of the persons who were not appointed by the government. Okay. The respondent was provided with the staff. इव्हन काय दिलेलं होतं सांगा तर स्टाफ पण कुमार वेल्लूला दिलेला होता तिथं. मग त्या कुमार वेल्लूंच्या अगेन्स्ट पहिली कंप्लेंट काय होती बघा? फर्स्ट कंप्लेंट अगेन्स्ट द appellant. The first complaint filed by the Commission and Secretary of the Tamil Nadu against the appellant before disciplinary committee of the Bar Council of Tamil Nadu was in respect of the suit on the file of the City Civil Court at Madras. काय तक्रार होती बघा? कमिशन अँड सेक्रेटरी ऑफ तमिळनाडूची कंप्लेंट
The government pleader was instructed to appear on behalf of the state government in this case. The memo of appearance was filed with the earlier government pleader. Okay, आधीच्या government pleader नी अपिअरन्स मेमो साईन केलेला. आता हे गव्हर्नमेंट लीडर होते ना कुमार वेल्लू, त्यामुळे अर्थात त्यांना हजर राहायला पाहिजे होतं. ओके, द रेकॉर्ड ऑफ द केस हॅज बीन सेंड टू द ऑफिस ऑफ द गव्हर्नमेंट लीडर अँड ही हॅड ऑल्सो आस्क्ड टू प्रिपेअर अ रिटर्न स्टेटमेंट. सगळं केसचे रेकॉर्ड पाठवले, कुमार वेल्लूना रिटर्न स्टेटमेंट प्रिपेअर करायला सांगितलं. पण स्टील, however, when the appellant was appointed as a government leader, a fresh memo of appearance on his behalf has not been filed in the said suit, nor were the paper put up before him. As a result, the suit was declared ex parte against the state. हा, पण ज्यावेळेला आता जुने गव्हर्नमेंट लीडर गेले आणि नवीन कुमार वेल्लू आले, त्यावेळेला त्यांनी फ्रेश मेमो ऑफ अपिअरन्स भरायला पाहिजे होता ना, नवीन लीडर आले म्हणून. पण त्यांनी काहीच नाही केलं. त्यामुळे ते सिटी ऑफ मद्रासच्या अगेन्स्ट केस झाली, एक्स पार्टी डिसिजन झालं तिथं. हा, was declared ex parte against the state. An application was thereafter moved by the appellant to set aside the ex parte order. The court set aside the ex parte order on the condition that the government should pay 20 rupees as the cost. Ex parte order रद्द केली, पण गव्हर्नमेंटला कॉस्ट भरायला लावलेली होती. However, the cost was not deposited. पण तिथं पण निग्लिजन्स, कॉस्ट वेळ डिपॉझिट झाली नाही. हा, as a result, the application to set aside the ex parte order was dismissed. Ex parte with cost काय झालं सांगा, कॉस्ट न भरल्यामुळे एक्स पार्टी ऑर्डर पण काय झाली तर डिसमिस. एक्स पार्टी ऑर्डर रद्द करायची ऑर्डर पण डिसमिस झाली. हा, आता सेकंड आरोप काय होता बघा, सेकंड कंप्लेंट अगेन्स्ट अपिलंट. हा, in another case pertaining the appellant was that a suit was filed by the Travancore Textile Limited against Tamil Nadu state relating to the lease of the land forming the part of the channel. हा, एक सूट कशाच्या संदर्भात होती, ट्रॅव्हनकोर टेक्सटाईल लिमिटेड न केलेली होती आणि ती लँड लीजच्या बाबतचा मॅटर होता. हा, लीज भाड्यानं दिलेल्या. हा, द प्लेंटिफ हॅड प्रेड फॉर अ डिक्लेरेशन दॅट द अॅन्युअल रेंट ऑफ 3609 as also the municipal taxes levied were illegal. प्लेंटिफचं म्हणणं होतं की आमच्यावरती लावलेले टॅक्सेस काय सगळ्या आणि रेंट इलिगल आहे. प्लेंटिफ has also made a prayer for the refund of a 25,575 rupees with interest and for a further declaration that they need not to pay any rent after 30 June 1974. आणि असं पण प्रेयर केलं की आता आधीचे पैसे भरलेत ते परत द्या आणि इथून पुढे आम्हाला भरायची गरज नाही अशी ऑर्डर करा. The complaint alleged that as a result of the gross negligence on the part of the appellant, the government of Tamil Nadu has suffered the substantial loss. Appellant म्हणजे कुमार वेल्लूंच्या ग्रॉस नेग्लिजन्स मुळे गव्हर्नमेंटचं खूप नुकसान झालं असं त्यांच्यावरती काय केलं तर आरोप लावलेला होता तिथं. हा, नाव कंटेन्शन ऑफ द appellant. appellantचं म्हणणं काय बघा तिथं, appellant contended since the office staff had not put up the paper and his case before him, it was though inadvertence that the suit was decreed ex parte. ऑफिस स्टाफने मला वेळेत पेपर दिले नाही म्हणून सूट ex parte डिक्री झाली. Bar Council of India noted that the time when application for setting aside ex parte order was filed, applicant must have known about the pendency of the case and the serious consequences that could follow if the order for a payment of cost were not complied with. Bar Council of India मध्ये की तुम्ही सिटी गव्हर्नमेंट लीडर आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कॉस्ट वेळेत डिपॉझिट नाही केली तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतात. हा, बार काउन्सिल ऑफ इंडिया हेल्ड फॉर दिस लॅप्स द अप्लिकंट could not raise the plea that the staff was negligent. त्यामुळे बार काउन्सिल म्हणते की स्टाफ निग्लिजंट होतं असं नाही तुम्ही म्हणू शकत. Bar Council stated that the office staff of appellant was also responsible for misleading the appellant and keeping him in a dark. स्टाफ पण रिस्पॉन्सिबल आहे पण तुमची पण जबाबदारी असं बार काउन्सिलने म्हटलं तिथं. अनदर कंप्लेंट appellantच्या विरुद्ध काय होती बघा तिथं आता. हा, the another complaint against the appellant was that he did not attend the case. An ex parte decree was passed. This complaint was in respect of the suit filed by an employee of the Director of Education of the state of Tamil Nadu challenging his death of birth. कशाबाबतची सूट होती तर एक एम्प्लॉई आहे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ऑफ द स्टेट ऑफ तमिळनाडूचा आणि त्यांच्या बर्थडेचा काहीतरी मॅटर होता, त्याबाबतची काही सूट होती. हा, summons was forwarded to the appellant along with a letter informing him date of hearing. हा, कुमार वेल्लूंना समन्स पाठवलेला, डेट ऑफ हिअरिंग कळवलेली. There was an endorsement made by the office of government leader on that letter. Okay, हा, लेटर पोचल्याचं एंडोर्समेंट दिलेलं आहे. Thereafter another letter was received by the office of leader
from the Director of Education Madras on which endorsement was made. Remark हा रिटर्न स्टेटमेंट टू बी प्रिपेअर्ड. ओके, अजून एक एंडोर्समेंट पाठवलं गेलं की ज्यात रिटर्न स्टेटमेंट प्रिपेअर करा म्हणून कळवलं गेलेलं होतं. दिस रिमार्क आर द सेम हँडरायटिंग इन विच एंडोर्समेंट ऑफ द प्रिव्हियस लेटर वॉज मेड. ओके, बट स्टील no memorandum for appearance was filed in the suit on behalf of the state of Tamil Nadu. तिथं सुद्धा तमिळनाडू स्टेटच्या बाजूने अपियर राहण्याचं मेमोरंडम फाईलच झालं नाही, कुणीच अपियर झालं नाही. एक्स पार्टी डिग्री काय झाली सांगा तर पास झाली. हा केम टू बी पास्ड इन द सूट. मग शेवटी काय झालं बघा, the Bar Council of India accepted that there was no deliberate lapse on the part of the appellant. This only lapse was not to have kept the office in order. He was held guilty of a फार ग्रॉस निग्लिजन्स नाहीये असं बार काउन्सिल ऑफ इंडियाला म्हटलं, पण कन्स्ट्रक्टिव्ह निग्लिजन्स आहे असं बार काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं. आणि त्यामुळे शिक्षा कुठली दिली बघा, इट रिप्रिमांडेड हिम फॉर द लॅप्स ऑफ टाइम. रिप्रिमांडची शिक्षा दिली. सुप्रीम कोर्टाचं डिसिजन काय झालं बघा, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट देयर वॉज नो फाइंडिंग ऑफ एनी मालाफाइड ऑन द पार्ट ऑफ अपेलेंट or in any deliberate inaction on his part is not attending the two cases. Okay, असं कुठलेही डेलिब्रेट इनॅक्शन नाहीये, मालाफाईड इंटेन्शन नाहीये कुमार वेलूचं असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. देयर वॉज अ फेल्युअर ऑन हिज पार्ट टू डिस्चार्ज हिज ड्युटी टुवर्ड्स हिज क्लायंट. हा, फेल्युअर ऑफ ड्युटी झालेला आहे, बट दॅट इज नॉट डेलिब्रेट. हा, बट ऑन अकाउंट ऑफ अ हेवी प्रेशर वर्क अँड लॅक ऑफ डिलिजन्स ऑन द पार्ट ऑफ स्टाफ. फार काम असल्यामुळं, हेवी प्रेशर ऑफ वर्क असल्यामुळं आणि स्टाफ पण थोडासा डिलिजंट काळजी न घेतल्यामुळं हा त्याच्याकडून प्रोफेशनल ड्युटी व्हायलेट झालेली असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. पण निग्लिजन्स ऑन हिज पार्ट वॉज विदाउट मॉरल टर्पिट्यूड और डेलिंक्वन्सी. पण कुठलाही हेतुपूर्वक केलेला निग्लिजन्स नाहीये. अँड देअरफॉर कुमार वेल्लू वॉज नॉट हेल्ड गिल्टी ऑफ प्रोफेशनल मिसकंडक्ट बाय सुप्रीम कोर्ट. हा, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं कुमार वेलूला प्रोफेशनल मिसकंडक्टला गिल्टी धरलं नाही. ओके, सो लक्षात आलं तुम्हाला. Decision of the Supreme Court. Here we are finishing the case of Kumar Vellu. लक्षात आलं, कुमार वेल्लू सिटी गव्हर्नमेंट लीडर आहे. गव्हर्नमेंट ऑफ मद्रास कडून हायकोर्टातल्या सोडून सगळ्या सिटीशी रिलेटेड केसेस मध्ये हजर राहण्याची त्यांची ड्युटी होती. त्यांच्यावरती आरोप होता की त्यांनी ग्रॉस निग्लिजन्स केलेला आहे. वेळोवेळी स्टेट ऑफ मद्रास कडून किंवा सिटी ऑफ मद्रास कडून ते हजर राहिलेले नाही आहेत. त्यामुळे बऱ्याचदा एक्स पार्टी डिग्री पास झालेली आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियानं त्यांना कन्स्ट्रक्टिव्ह निग्लिजन्स साठी लायबल धरून रिप्रिमांडची शिक्षा दिली. पण सुप्रीम कोर्टानं सांगितलं की कुठलंही त्यांच्याकडून प्रोफेशनल मिसकंडक्ट झालेलं नाहीये. हा, क्लायंटच्या बाबतीतल्या ड्युटी ब्रीच झालेल्या आहेत, पण त्या डेलिब्रेट नाही आहेत, मालाफाईड नाही आहेत, डेलिंक्वेंट नाही आहेत. सो ही वॉज हेल्ड नॉट गिल्टी ऑफ द प्रोफेशनल misconduct. I hope you understood this case of Kumar Vellu. If you have any doubts, you can ask me.